चित्रकला या विषयाकडे आपण थोडंसं वळूया. आजपर्यंत तुम्ही इयत्ता 4थीत असताना पाहिलं असेल की चित्रकला हा विषय एका वहीमध्ये काही चित्र थोडीफार काढून दिली जात असायची आणि तो चित्रकला विषय तुम्ही इयत्ता 4थीत थोडासा अभ्यासला आहे. परंतु आपल्याला आता चित्रकला विषय हा कसा आहे? अगदी स्वतंत्र. कसा आहे? अगदी स्वतंत्र विषय आहे. म्हणून चित्रकलेची व्याप्ती पण तेवढी मोठी असेल. खरं आहे की नाही? हां, खरंच मित्रांनो, चित्रकलेची व्याप्ती खूपच मोठी आहे. चित्रकला विषयाची व्याप्ती जर आपण पाहिली तर एक छोटंसं आपल्याला उदाहरण घेता येऊ शकतं. कदाचित तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या सभोवताली असणारा, नेहमी तुमच्या निदर्शनात असणारा, नेहमी तुम्ही पाहतात त्याच्याकडे, तर असा हा निसर्ग. कदाचित निसर्गाची व्याख्या तुम्हाला कल्पना असेलच. तर काय आहे निसर्गाची व्याख्या? सांगा बरं, येते का? हां, बरोबर, हीच तर. काय? तर आपल्या सभोवताली असणारे नैसर्गिक घटकांनी सुंदरशी नटलेली अशी ही काही सभोवताली दिसणारी जी काही झाडं आहेत, झुडपं आहेत, डोंगर आहे आणि इतर तत्सम सर्व ज्या काही नैसर्गिक वस्तू आहेत, तर त्यांनी नटलेला हा सभोवतालीचा परिसर जो आहे त्याला आपण निसर्ग म्हणतो. आणि हा निसर्ग पाहत असताना आपण फक्त निसर्गाकडे पाहतोच, परंतु त्याचं कधी निरीक्षण केलंय का आपण? नाही ना. तर बघा, थोडक्यात आपण बघूया की निरीक्षण काय असतं. या वृक्षांकडे पाहत असताना आपल्याला कधी कोणते रंग दिसलेत का? त्यांचे कधी आकार दिसलेत का तुम्हाला? बघा, वृक्षांमध्ये एक हिरवा रंग आपल्याला दिसतो. फुलांमध्ये वेगवेगळे रंगीबेरंगी असे रंगांची फुलं असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळत असतात. डोंगर असेल, डोंगराचा एक वेगळा रंग असतो. पाणी असेल, पाण्याचा एक वेगळा रंग असतो. आकाश असेल, खूप मोठं आकाश आहे की नाही? त्या या नभाचा रंग कोणता आहे? कोणता? आकाशी रंग आहे. खरंच. तर बघा मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की वृक्ष, वेली असतील, डोंगर असतील, पानं असतील, फुलं असतील, असे अनेक नैसर्गिक आकार आपण पाहत असतो. त्याला निसर्ग आपण म्हणतो. परंतु प्रत्येक वस्तूला एक आपला स्वतंत्र आकार असतो. काय? प्रत्येक आकार हा स्वतंत्र असल्यामुळे तो एका रेषेने बांधलेला असतो. त्याला आपण मर्यादित रेषा असं म्हणतो. मर्यादित रेषेने पूर्ण केलेला जो काही आकार असतो त्याला आकार असं म्हणत असतो. एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण. वर्तुळ ज्यावेळेस आपण काढतो त्याला गोल केव्हा म्हणतो आपण? ज्यावेळेस ज्या बिंदूपासून आपण वर्तुळाला सुरुवात करतो, तर तिथून तो पूर्ण आकार त्या बिंदूपर्यंत पूर्ण येतो, त्यावेळेस तो काय होतो? वर्तुळ तयार होतो. परंतु तो जर अर्ध्यावर सोडला तर त्याचा आकार होईल का? वर्तुळ म्हणणार का आपण त्याला? नाही, त्याला अर्धकंस असं म्हणणार आपण. तर म्हणूनच आपल्याला हे जे वेगवेगळे आकार आहेत निसर्गामध्ये असणारे, वृक्षाला एक वेगळा आकार असतो, दगडांचा एक वेगळा आकार असतो, फुलांचा एक वेगळा आकार असतो, पानांचा एक वेगळा आकार असतो. मग ही आकार निर्माण करण्याची आपली उत्सुकता असते. आपण काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, परंतु आपल्याला ते आकार जमत नाहीत. बरोबर आहे की नाही? परंतु हे यावेत काय? म्हणून एक बेसिक ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या रेषांचं प्रात्यक्षिक करून घेणं किंवा वेगवेगळ्या रेषांचा आपल्याला सराव करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. जोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या रेषा हा आपल्याला जमत नाही, तोपर्यंत आपण व्यवस्थित आकार काढू शकत नाही.
येतंय ना लक्षात तुमच्या? हां, तर आपण एक प्रॅक्टिकली आपण आता एका कागदावरती आकार कसे काढायचे असतात काय याचं थोडक्यात आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक बघूया. हां, विद्यार्थी मित्रांनो, आपण आकाराविषयी बोलत होतो. एक मर्यादित रेषा ही ज्यावेळेस पूर्ण आकार घेत असते त्याला आपण आकार असं म्हणत असतो. या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण बघूया आणि तुम्हालाही बोललोच की वर्तुळाच्या या बिंदूपासून आपण रेषा ओढली तर या पद्धतीने आपण वर्तुळ काढतो आणि ते पूर्ण दुसऱ्या बिंदूपर्यंत म्हणजेच या आरंभ बिंदूपासून आपण पूर्ण रेषा वर्तुळाकार काढत नाही तोपर्यंत त्याला आपण वर्तुळ असं म्हणू शकत नाही. म्हणजेच काय, रेषेने मर्यादित केलेला आकार म्हणजेच मर्यादित केलेलं क्षेत्र म्हणजेच आकार होय. आणि असे निसर्गात असणारे वेगवेगळे आकार आपण पाहत असतो. जसा वृक्ष असेल, वृक्षाला आपण काढत असताना एक साध्या आणि सोप्या आकारामध्ये आपण काढण्याचा प्रयत्न करत असतो. या पद्धतीचे वलयदार असे वेगवेगळे अर्धकंस एकमेकांना जोडलेत आणि शेवटी मुळ्यांचा आकार आपण जर कधी काढला, खोडाचा आकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ही जमिनीचा आकार आहे. या ठिकाणी एखादा धोंडा पडलेला असेल म्हणजेच दगड, या बाजूला सुद्धा एक धोंडा पडलेला असेल, मागून एखादी गवताची काडी असेल, या पद्धतीने तर सहज या ठिकाणी आपल्याला वृक्षाचा आकार रेषेने व्यापलेल्या जागेमुळे निर्माण झालेला आहे हे आपल्याला सहज लक्षात येतं. परंतु आपल्याला असे सुंदर आकार जर काढायची इच्छा जरी झाली तरी आपल्याकडनं काढणं हे बऱ्याचदा कठीण जातं आपल्याला. कारण आपण चित्रकलेच्या मूळ जो पाया आहे म्हणजेच काय तर रेषा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रेषा काढता येणं फार महत्त्वाचं आहे. रेषांचे विविध आकार असतात. रेषा जर आपण एका उत्तम स्थितीमध्ये जर कधी काढल्यात आपण तर नक्कीच आपल्याला चांगल्या रीतीने चित्रकला हा विषय हाताळता येऊ शकतो. रेषांमध्ये जर आपण पाहिलं तर रेषांचे विविध आकार असलेत तरी सुद्धा काही आकार आपण जर कधी आपल्या पेन्सिलीतून आपण जर कधी गिरवून घेतलेत, प्रॅक्टिस केली तर निश्चितच आपल्याला एक उत्तम असा चित्रकार होण्याची संधी चित्रकलेच्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर चला तर बघूया आपण रेषा. रेषा ह्या अनेक प्रकारच्या असतात. रेषा काढत असताना प्रथम आपण उभी रेषा काढूया. याला आपण उभी रेषा असं म्हणतो. उभ्या रेषांचा सराव करत असताना त्यांचं समांतर अंतर असलं पाहिजे आणि समांतर उंची सुद्धा आली पाहिजे. याला आपण उभी रेषा असं म्हणतो. रेषा आपण सहज काढतो. रेषा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण काढत असतो. परंतु
यामध्ये एक थोडासा नियम आपण लागू केलेला आहे, तो म्हणजे काय, समांतर रेषा आणि सारख्या उंचीच्या रेषा या काढत असताना आपल्याला निश्चितच पेन्सिलीवरती आपली कमांड ठेवावी लागत असते. पेन्सिल ही कुठून चालू करायची आणि कुठे संपवायची, दुसरी जी रेषा आहे ती काढताना किती अंतरावरती आपण ठेवत आहोत, तिची समांतर उंची येते आहे का, समांतर अंतर राहतं आहे का, ही कमाल अशी आपल्याला एक मर्यादा निर्माण होऊन जाते. म्हणूनच हा छोटासा नियम आपण घालून घेऊया की रेषांमध्ये सारखी उंची आली पाहिजे आणि सारखं अंतर आलं पाहिजे, एकतर उंची आणि एकतर अंतर. येतंय ना लक्षात मित्रांनो? ही झाली उभी रेषा. यानंतर आपण दुसऱ्या रेषा बघूया. ही आहे तिरकी रेषा. या ठिकाणी पण आपण तोच नियम लागू करूया की ही रेषा सारख्या अंतरावरती, सारख्या उंचीवरती आणि सरळ अशा रेषेत जर येत असतील तर निश्चित समजावं की आपली रेषांवरती प्रभुत्व मिळवण्याची जो प्रयत्न आहे तर त्या दिशेने आपण जात आहोत. ही झाली तिरकी रेषा. या ठिकाणी सुद्धा उभ्या आणि दोघांमधील अंतर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बहुधा काय होत असतं विद्यार्थ्यांचं, तिरक्या रेषा काढत असताना सहज आपण असं काढतो आणि ती सरळ न जाता एक उंचीने वाढत जात असते. या पद्धतीने वर 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 या पद्धतीने ती सहजरित्या ही चूक आपल्याकडनं होते, परंतु आपण कमाल मर्यादा ही घातलेली आहे. या पद्धतीची ही तिरकी रेषा. त्यानंतर याच्या उलट्या दिशेने आपण बघूया, म्हणजेच या पद्धतीची ही रेषा आहे. आपण हे अंतर लक्षात घेतलं पाहिजे. हे सारखं अंतर येत आहे की नाही, खालची रेषा सारखी येत आहे की नाही, हा बिंदू घेत असताना थोडासा विचार आपण केला पाहिजे, अंतराचा विचार आपण केला पाहिजे. या पद्धतीच्या सारख्या उंचीच्या समांतर अंतराच्या तिरक्या रेषा आपण या ठिकाणी गिरवून घेत आहोत. या ठिकाणी सुद्धा रेषेची उंची आणि अंतर हे एक महत्त्वाचं साधन, महत्त्वाचा नियम हा आपल्याला घालून घ्यायचा आहे. यासोबत अर्धकंस हा पण अत्यंत महत्त्वाचा आहे रेषेच्या प्रकारामध्ये. दुसरा, सारख्या अंतरावरती सारख्या आकाराचा काढण्याचा प्रयत्न करा. कमी जास्त आकार होतो, परंतु एकदा केल्याने तो आकार आपल्याला येत नाही. असं अनेकदा आपण जर केलं तर त्यातनं आपल्याला निश्चितच सारख्या आकारांचा आपल्याला सराव होऊ शकतो. याच्या उलट या पद्धतीचे आकार सारख्या अंतराने सारखा आकार देण्याचा प्रयत्न करा. कमी जास्त आकार होऊ शकतो, परंतु प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला ते आकार सारखे येतीलच. यानंतर पुढची रेषा आहे झिगझॅग रेषा, ज्याला आपण म्हणतो. एक उभ्या अक्षाची रेषा असते झिगझॅग, ज्याला वलयदार रेषा आपण म्हणत असतो, वक्र रेषाही आपण म्हणत असतो. तर अशा या वक्ररेषेला सुद्धा आपण समांतर रेषा काढण्याचा आपण प्रयत्न करूया.
या पद्धतीने थोडासा रेषेत वक्रपणा आणि सारखेपणा आणण्याचा आपण प्रयत्न करूया. यानंतर क्षितिज समांतर वक्ररेषा ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजेच लयदार रेषा क्षितिज समांतर या पद्धतीची या ठिकाणी सारख्या अंतरावर काढण्याचा प्रयत्न करूया. निश्चितच या वलयदार रेषांमध्ये चुका या होतातच, पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त साम्य येईल असा प्रयत्न आपण करूया. तर ह्या चित्रकलेतील रेषा ज्यांचा उपयोग आपल्याला चित्रकला काढत असताना निश्चितच चांगला होईल. चित्रातील रेषा ह्या चांगल्या येऊ शकतात. ज्या पद्धतीने आपण याचा जर सराव केला तर 2 समांतर रेषा आपण सरळ काढल्यात, 2 उभ्या रेषा समांतर काढल्यात, तर निश्चितच याच्यातनं आपल्याला आयत हा आकार आपल्याला देता येऊ शकतो. या पद्धतीने ही समांतर असेल, ही समांतर असेल आणि तिसरी रेषा सुद्धा समांतर काढली तर आपण या ठिकाणी त्रिकोण असा आकार आपण निर्माण करू शकतो. परंतु हे आकार निर्माण करण्यासाठी आपण ज्या रेषांची प्रॅक्टिस करत आहोत, प्रात्यक्षिक करत आहोत, तर त्या रेषांचा सराव आपला नेहमी झाला पाहिजे. आणि नेहमी जर झाला तर त्यातनं आपल्याला सहज पद्धतीने अशा पद्धतीचे आकार हे आपल्याला काढता येतील. आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया आपण आणि पुढच्या भागात पुन्हा आपण लवकर भेटूया. परंतु तोपर्यंत दिलेला जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण वेळीच पूर्ण करा आणि त्याची प्रॅक्टिस भरपूर करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे प्रत्येक आकार किंवा पुढचा जो काही आपण पाठ घेणार आहोत त्यात या आकारांचा आपल्याला उपयोग झाला पाहिजे. येतंय ना लक्षात तुमच्या? मग तर चला पुन्हा भेटूया पुढच्या तासाला. बाय.